पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. सांभाळून घ्या हा. कुठल्याही प्रकल्पामध्ये अनेक दिसणारे आणि न दिसणारे हात सहभाग घेत असतात. याही पुस्तकाबाबत तेच आहे. प्रत्येक प्रकरणाच्या मागे एक शांत, सुंदर, संथ अशी बासरी ऐकायला येते. आणि प्रत्येक प्रकरणासाठी राग वेगळा आहे बरं का. हे बासरीचे स्वर आहेत पंडित रूपक कुलकर्णी यांनी सादर केलेले. पंडित रूपक कुलकर्णी यांची ओळख मला करून दिली मुग्धा फडके हिने. मी मुग्धाकडे शब्द टाकला की मुग्धा, अगं माझ्या ऑडिओ बुकसाठी मला असं वाटतं की प्रत्येक प्रकरणाला त्या त्या प्रकरणाच्या भावनेनुसार जर का बासरी आपल्याला मिळाली तर किती छान होईल. आणि तिने लगेच रूपककडे शब्द टाकला. अक्षरशः दुसऱ्या दिवशी पंडित रूपक यांचाच मला कॉल आला. म्हणजे मला असं समजलं काय करायचं आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की वेगवेगळ्या प्रकरणांसाठी वेगवेगळे राग असं मला वाटतं, तुम्ही सांगा बरं का माझं काही चुकत असेल तर. नाही म्हणे, छान आहे हे सगळं. झटकन सांगितलं त्यांनी की पुढच्या रविवारपर्यंत हे करून देतो. सुदामा असल्याचा भास मला झाला. माझी सगळी नगरी सोन्याने मढवून टाकल्यासारखी झाली. पहिल्या प्रकरणामध्ये अर्जुनाचा गोंधळ आणि मनाची द्विधावस्था दाखवले. केविलवाणे पण समोर येतं आणि म्हणून तोडी रागाचा उपयोग केलाय. दुसऱ्या प्रकरणामध्ये मित्राची परिस्थिती, एक अवघडलेलं पण थोडं कमी करण्याचा प्रयत्न कृष्ण करतो, त्याला बागेश्री राग वापरलाय. तिसऱ्या प्रकरणामध्ये काही गोष्टी स्पष्टपणे पण तितक्याच शांतपणे सांगत असताना सांभाळून घेण्याचा कृष्णाचा स्वर आहे आणि तिथे जयजयवंती हा राग वापरलाय. प्रकरण 4 संपूर्ण चित्राचं आणि साधनांचं कृष्णाने दिलेलं सुंदर स्पष्टीकरण आहे. कृष्णाचा शांतपणा इथे अजूनच खुलतो. कृष्णाच्या संयमाची कसोटी आहे आणि म्हणून यमन रागाशिवाय दुसरा राग इथे सुचलाच नाही. 5व्या प्रकरणामध्ये अर्जुनाचा गोष्टी समजावून घेण्याचा निष्फळ प्रयत्न जाणवतो. पूर्णतेकडे जातोय असं वाटत असतानाच मध्येच एखादा गुंता निर्माण होतो. यासाठी मधुकंस राग वापरलाय. 6व्या प्रकरणामध्ये अर्जुनाचं भरभरून वाहणारं प्रेम, पण कृष्णाच्या नकळत का होईना, स्वतःच्या नकळत का होईना, पण त्याचा अनादर केला, ही लागलेली बोच. यासाठी मालकंसापेक्षा अधिक दुसरा कुठला राग चांगला असेल. 7व्या प्रकरणामध्ये आनंदाचा मार्ग समजावून देण्याचा आणि आनंदाचा मार्ग समजावून घेण्याचा कृष्ण आणि अर्जुनाचा आनंद हा मल्हाराच्या सरीने अधिक खुलवलाय. 8व्या प्रकरणामध्ये आनंदाच्या मार्गातला खेळ आता धमाल करत, हसत खेळत, एकमेकांना समजावून घेत खेळण्याची ही सुंदर भावना आणि म्हणून हंसध्वनी या प्रकरणासाठी वापरलाय. 9व्या प्रकरणामध्ये शांततेकडे, स्थिरतेकडे अर्जुनाचा प्रवास प्रसन्न, शांत, पण तरी सुद्धा कोपरखळ्या देत घेत कृष्ण अर्जुनांचा संवाद अधिकच खुलतो आणि म्हणूनच बसंत. आणि 10व्या प्रकरणामध्ये संपूर्ण शांतता, स्थिरता, निर्वैरता आणि प्रवासाची पूर्णता आणि म्हणूनच भैरवी. हे आपल्यासाठी म्हणून पंडित रूपक कुलकर्णी यांनी या 10 रागांची बरसात आपल्यावर केली. कसे आभार मानायचे सांगा, शब्द तोकडे पडतात. किती जणांची नावं घेऊ याला काहीही मर्यादा नाही, पण तरी देखील काही नावं ही सांगावीच लागतील. मानसी सोमण, ललिता, धनश्री केळकर, अनुराधा देसाई, गीता केतकर, निवेदिता कुलकर्णी, सागर नेने, मंदार गोरे,
आणि संदीप यादव. या पुस्तकाचा पाया म्हणजे गोष्ट भगवद्गीतेची हा मी घेत असलेला 10 भागांचा कोर्स. त्या कोर्ससाठी एकूण 100 पानांच्या टाईप केलेल्या नोट्स होत्या. कोर्स सुरू झाल्यानंतर त्यातील संदर्भांचे आणि उदाहरणांचे संकलन करून त्याचा कच्चा मसुदा तयार करण्याचे काम ललिता, धनश्री आणि अनुराधा यांनी केले. त्यातून पुन्हा मुद्देसूद बांधणी करण्याचं काम ललिताच्या मदतीने करता आलं. यानंतर सुरू होतो तपासणीचा 2रा आणि 3रा फेरा. त्यात पुन्हा सुसूत्रता पाहणे हे काम ललिता आणि गीताच्या मदतीने केले. एवढं करूनही पुस्तकामध्ये काही त्रुटी आढळल्या तर जरूर सांगा. पुस्तकाचं संपूर्ण डिझाईन मला करायला आवडतं. त्यातही धमाल असते. पानांची मांडणी, चित्रांची मांडणी, पानांच्या आकाराप्रमाणे परिच्छेदाला आकार देणे, फॉन्टमध्ये सुसूत्रता आणणे आणि त्यानंतर 2 फेरे तपासणीचे. मजा असते हे सगळे करण्यात. एकीकडे ISBN नोंदणीचे काम निवेदिता पाहत होती. त्यावेळी अजून एक काम सुरू होतं, ते म्हणजे पुस्तकाच्या चेहऱ्याचं. उत्तम मुखपृष्ठ तयार करून तो चेहरा देण्याचं काम सागर नेने याने केलं. आता पुस्तक तयार झाल्यानंतर आपणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी धनश्री, संदीप आणि मंदारने उचलली. त्यातही काही टेक्निकल बाबतीत शौनकने मदत करून त्या गोष्टी पुढे सरकवल्या. ही सगळी मंडळी आपापल्या व्यवसायात व्यग्र असूनही त्यांनी हे सगळं केलं. जणू आपलंच पुस्तक आहे अशा वृत्तीने हे सगळं जण काम करत होते. अर्थात आहेच हे त्यांचं पुस्तक. मला त्यांचं कौतुक मर्यादित जागेत लिहायचं हेच एक आव्हान वाटतं. सध्या ईबुकचा जमाना आहे, त्यामुळे अर्थातच बुकगंगाकडे ईबुकची जबाबदारी होती. पेपरबॅकची जबाबदारी सुद्धा स्टारने उचलली. आधी म्हटलं त्याप्रमाणे अनेक जणांनी यामध्ये हातभार लावला. इतकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आजपर्यंत तुम्ही दिलेले प्रोत्साहन. म्हणूनच तर हे धाडस करू शकलो. हे सर्व पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जाणीव होते की हे सगळं विश्व एकमेकाला सांभाळत पुढे जात आहे. मी आभार मानणार नाही, कारण आभार मानण्या इतकी कृत्रिम नाती नाही आहेत आणि मला ती तशी करायचीही नाही आहेत. अर्जुन कृष्णाला म्हणतो, मला सांभाळून घे रे कृष्णा. एक बाप आपल्या मुलाला जसा सांभाळून घेतो तसा, एक मित्र आपल्या मित्राला सांभाळून घेतो तसा, प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना सांभाळून घेतात तसं सांभाळून घेशील ना रे. पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रिय प्रियार्याः हसिदेव सोढुम. असंच पुढेही मला सांभाळा.